हॅलो फ्रेंड्स, हे नेहमी लक्षात असू द्या, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की अन्न भेसळ जी आहे तर ही अशा प्रकारेही केली जात असते, त्यामुळे या गोष्टी लक्षात राहू द्या. काय सांगितलेलं आहे, फळांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवण्यासाठी रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन दिले जात असतात. म्हणजे पदार्थांना स्वादिष्ट आणि आकर्षक आपल्याला पाहता क्षणी ते टवटवीत दिसत असतात, पण ते कशामुळे दिसत असतात? कारण की त्यामध्ये रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन दिलेले असतात. पहा, त्याचबरोबर जे दूध विक्रेते असतात तर ते दुधाची स्निग्धता म्हणजे फॅट वाढवण्यासाठी त्या दुधामध्ये युरिया मिसळला जात असतो. दुधामध्ये युरिया मिसळतात असे बरेचसे दूध विक्रेते असतात जे स्निग्धता वाढवण्यासाठी युरिया मिसळतात. त्याचबरोबर पहा, आपलं नुकसान कमी होण्यासाठी जे विक्रेते असतात म्हणजे जे मोठमोठा जे काही दुकानदार वगैरे असतात विक्रेते, तर कित्येक हवाबंद डब्बे किंवा पाकिटे यावरची ती एक्सपायरी डेट काय करतात, बदलतात. जेणेकरून त्यांची एक्सपायरी डेट जरी संपलेली असेल तरी ती पुसून टाकून पुन्हा त्यावरती नवीन एक्सपायरी डेट लावून ते आपल्यापर्यंत तो माल पोहोचवला जात असतो. म्हणजे अशा प्रकारे ही अन्न भेसळ केली जात असते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. त्याचबरोबर आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी आपल्याला खूप आकर्षक आणि पिवळी धमक केळी दिसत असतात. तसंच अन्य काही असे फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड आणि इतर काही रसायनांचा वापर केला जात असतो. कॅल्शियम कार्बाईड आणि इतर रसायनांचा वापर करून जे काही केळी असतील किंवा इतर पदार्थ असतील तर ते पिवळे करण्यासाठी, त्या पिकवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर शीतपेयामध्ये अनेकदा काय वापरलं जातं, कार्बोनेटेड सोडा, फॉस्फेरिक ॲसिड इत्यादी घातक पदार्थ वापरले जात असतात. म्हणजे जे काही अन्नपदार्थ आहेत तर यामध्ये अशा प्रकारे ही भेसळ केली जात असते. हे तुम्ही नेहमी लक्षात असू द्या.